बामनोली ड्रग्ज प्रकरणावर सुषमा अंधारे यांच्या आरोपांना मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर. बामनोली परिसरातील कथित ड्रग्ज प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंधू श्री प्रकाश शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांना शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. कालच माध्यमांसमोर या आरोपांवर सविस्तर भाष्य केल्यानंतर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांनी तेच आरोप पुनरावृत्तीने मांडल्याचा आरोप करण्यात आलाय. सध्या राजकीय नगरपालिका आणि महापालिका निवडणुका सुरू असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केवळ राजकीय वातावरण तापवण्यासाठीचे आरोप केले जात असल्याचा दावा करण्यात आलाय. शिंदे गटाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं की एकनाथ शिंदे किंवा प्रकाश शिंदे यांचा या प्रकरणाशी दुरान्वयही कोणताही संबंध नाही. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आमची पूर्ण तयारी असून केवळ राजकीय हेतूने नाव घेऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं सांगण्यात आलं. 2 वर्षापूर्वी पुणे नाशिक येथे घडलेल्या ड्रग्ज प्रकरणात सुषमा अंधारे यांनी आरोप केले होते. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांना पाटण न्यायालयात हजर राहावं लागलं होतं. सुषमा अंधारे यांनी केलेली वक्तव्ये न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम करणारी ठरू शकतात. त्यामुळे अशा विधानांद्वारे न्यायालयाचा अवमान होत नाही ना याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा इशाराही यावेळी देण्यात आला. जर हे आरोप मागे घेतले गेले नाही तर जसे नाशिक प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागलं होतं तसेच या प्रकरणातही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा ठाम इशारा शिंदे गटाकडून देण्यात आलाय. बामनोली परिसरातील ड्रग्ज प्रकरणासंदर्भामध्ये शिवसेना उभाटाच्या प्रवक्त्या श्रीमती सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे बंधू श्री प्रकाश शिंदे यांच्यावरती जे बेछूट आरोप केलेले आहेत त्याच्यावरती कालच मी विस्तृत भाष्य माध्यमांच्या समोर केलेलं आहे. त्याच्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन श्रीमती सुषमा अंधारे यांनी पुन्हा त्याच आरोपांचं रिपिटेशन माध्यमांच्या समोर केलेलं आहे. केवळ सध्या निवडणुका राज्यामध्ये सुरू आहेत, नगरपालिकेच्या सुरू आहेत, महानगरपालिकेच्या सुरू आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सनसनाटी निर्माण करण्याची हा एक केविलवाणा प्रयत्न श्रीमती अंधारे यांचा आहे. पाठीमागं सुद्धा 2 वर्षापूर्वी जेव्हा एकदा पुण्यामध्ये नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरण घडलं तेव्हा त्या ड्रग्ज फॅक्टरीशी उत्पादन शुल्क मंत्री त्यावेळी मी होतो. माझा थेट संबंध आहे अशा पद्धतीचा बेछूट आरोप हा देखील त्यावेळी सुषमा अंधारे यांनी केलेला होता. आणि ज्यावेळी मी या आरोपाच्या विरोधात त्यांना जाहीरपणानं सांगितले की 48 तासाच्या आत तुमचं विधान मागं घ्या, माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा. ती कायदेशीर कारवाई पाटण न्यायालयामध्ये सुरू आहे. त्या स्वतः मागच्या 2-4 महिन्यापूर्वी पाटण न्यायालयामध्ये हजर झाल्या आणि हजर होऊन त्यांनी पुढची मुदत त्या न्यायालयाकडनं या ठिकाणी मागून घेतलेली आहे. मी आज परत श्रीमती अंधारेंना सांगतो की आदरणीय शिंदे साहेबांचा आणि प्रकाश शिंदे साहेबांचा दुरान्वयानंही या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही. कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. पण केवळ शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं, सनसनाटी निर्माण करायची आणि स्वतःच्या पक्षात मी कशा पद्धतीनं शिवसेनेला आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी डॅमेज करते हे भासवण्याचा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत. त्या मगाशी म्हटल्या की मी शंभूराज देसाईंच्या केसालाही घाबरत नाही. मी अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याबद्दल करणार नाही. पण न्यायालयीन प्रक्रिया पाटण न्यायालयामध्ये चालू आहे. मी अंधारे मॅडमला परत एकदा सांगतो की अशी वक्तव्य करून न्यायालयाचा तुम्ही अवमान करत नाही ना याची एकदा परत तुम्ही स्वतःच्या मनाची खात्री करा. आणि राहिला प्रश्न जो आता तुम्ही आरोप बेछूट आरोप जावली बामनोली ड्रग्ज प्रकरणाशी केलेला आहे, मी परत सांगतो जर तुम्ही हे अशा पद्धतीचं वक्तव्य मागं घेतलं नाही तर जसं नाशिक प्रकरणात तुम्ही माझ्यावर आरोप केला आणि तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागलं तसंच याही प्रकरणात तुम्हाला निश्चितपणानं न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. लोकांना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या परिवाराचं काम सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा एका निस्वार्थ भावनेनं काम करणाऱ्या शिंदे परिवाराला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत. महाराष्ट्रातली जनता, शिवसैनिक हे कधीही सहन करणार नाहीत आणि निश्चितपणे त्यांना न्यायालयीन प्रक्रियेतनं तोडीस तोड जशास तसं उत्तर या प्रकरणामध्ये आम्ही निश्चितपणानं देऊ.